बरं काय झालं? ठरलं का मुलांचं? कुठे जातायत, कधी जातायत? जातात कधी विचारा, अजूनही टोलाटोलीत चालू आहे. नाही तर काय, त्या फोनच्या भानगडीत कळलं माईला मग? मी तुझ्या इच्छेविरुद्ध काही करणार नाही वगैरे वगैरे. नवीन लग्न झालेल्या जोडप्याला जरा 4 दिवस स्वातंत्र्य मिळतंय, किती विचार करत बसले ते. यांचं ना नाना जरा खूपच जाणीवपूर्वक विचार करून जपून जपून असं काहीतरी चाललेलं असतं. अरे आता कसा असा बेभानपणा हवा. नाहीतर काय, आपण कसे अजूनही बेभान आहोत. अहो काय चाललंय तुमचं? जगजाहीर काय करता सगळं? सॉरी सॉरी. हा. ए बाबा अमित, नाही रे बाबा, बेभानवर नाही आहोत, नाही तर तुझ्या डोळ्यासमोर लगेच चित्र आलं असेल. या या माया या, काय चाललंय? लाज आणता अगदी तुम्ही. हसताय काय रे तुम्ही? बघ कसा उत्साही आणि चार्मिंग नवरा मिळाला तुला. एखादा मिळाला असतं ना, अगं संजीवनी माझी बीपीची औषधं कुठे आहेत ग, साखर घातलीस चात, मग कळलं असतं. तेव्हा बसली असती सरळ डोकं फोडत. हो रे बाबा हो, पण हा जो तुमचा उत्साह आहे ना, तो जरा धाकट्या चिरंजीवांना द्या. नाही मला काय वाटतं माई, आदित्यचं नसेल काही प्रॉब्लेम, पण मेघनाचे बाबाच नाही आले ना अजून, आणि आईला एकटीला टाकून गेलेत ते, म्हणून ती जरा अपसेट असणार. अशा वेळी मग मन नाही लागत ना कशात. हो ग, खरंय तू म्हणतेस ते. नाही म्हणजे आतापर्यंत ना आई वडिलांना मुलांचं टेन्शन असतं असं बघितलंय, पण इथे तर मुलांनाच आई वडिलांचं टेन्शन आहे. हं. जमानाच उलटा झालाय. आता आम्हीच्या सावरणांकडे पण बघ ना, त्या मुलांना किती त्रास होत असेल आई वडिलांच्या भांडणाचा. इथेही तोच प्रकार, आई वडिलांच्या भांडणाचाच मुलांना टेन्शन. छे, मुलांच्या मनावर खोल परिणाम होतो या सगळ्या गोष्टींचा. हो ना, हे सगळंच ना फार त्रासदायक असतं. मुलांना खूप इन्सिक्युअर वाटतं. तू हे सांगितल्यापासून ना माझ्या डोक्यात हेच विचार घोळतात सारखे. एक आयुष्य मिळतं माणसाला, पण असं बेपर्वाईनं वागून वाट लावून टाकतात सगळ्याची. म्हणजे मला काय वाटतं अमित, त्यांचं कुणीतरी नातलग असतील ना, म्हणजे भाऊ बहीण, त्यांना बोलावून घे ना. हो पण त्यांना समज हवी ना, आता आगीत तेल व्हायचं. त्यापेक्षा ना एखाद्या चांगल्या काउन्सिलरला किंवा सायकॅट्रिस्टला दाखवलेलं बरं. नाना या गोष्टी लोक अजूनही बिचकतात, तोच तर प्रॉब्लेम आहे ना. त्यापेक्षा ना माणसाकडे हिंमत असावी बेधडक सांगण्याची. ओके देन, बाय. आय एम सॉरी आदित्य, खूप वेड्यासारखं बोलले ना मी. बिलकुल नाही मेघना ग, आपल्या आपल्यातच काय, जगभरातल्या सगळ्याच समाजात स्त्रीचं चारित्र्य ही फार डेलिकेट गोष्ट समजली जाते, आणि तिच्या पूर्ण आयुष्याची एखाद्या क्षुल्लक क्षुद्र गैरसमजातूनही होळी होऊ शकते. खरं तर चारित्र्य हे प्रत्येकाचंच महत्वाचं असायला हवं. जितकं स्त्रीचं तितकंच पुरुषाचं आहे, ओव्हरऑल माणसाचंच. पण नाही, आपल्याकडे ना मुलींवरच खूप दडपण असतं, न कळतच. सो तुला असं वाटणं साहजिक आहे की मी तुझी तुलना मनीषाशी करतोय, पण खरंच असं नाहीये. तू काहीही वेड्यासारखं बोललेली नाहीस एवढंच मला सांगायचंय. ओके चल, उशीर होईल मला, निघतो मी. बाय. कधी असेल तू? नेहमीच्याच वेळेला. नाही म्हणजे मला थोडं शॉपिंग करायचं होतं. आता 4-5 दिवस बाहेर जायचं म्हणजे थोडं शॉपिंग हवं ना. 4-5 दिवस बाहेर जायचंय? कशाला? हो, आय मीन तू, आय मीन आपण म्हणजे. हो हो आदित्य,
जातोय ना आपण? हो 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 म्हणजे हो आय मीन जातोय जातोय ना. हो. येस. मी जाऊन नानामाईंना सांगतो रजेचं आणि शेखर सांभाळेल सगळं. आणि हा, आणि आज संध्याकाळी जाऊन शॉपिंग करतो. करेक्ट. संध्याकाळी 5 वाजता एस एल मॉल. ओके. येस. डन. डन. बाय. बाय. अहो आता हसाल काय झालं तुला? मुलांना पाठवता पाठवता मलाच वाटायला लागलं आपणच 4 दिवस कुठेतरी जाऊन येऊया म्हणून. अरे वा मस्तच. कुठे जाऊया बोल? साऊथला जाऊया मुन्नारला का नॉर्थला जाऊया नैनिताल कुलू मनाली सिमला? झालं बोलायची खोटी की तुम्ही लगेच मनोरे रचायला सुरुवात. अगं चांगले विचार हे ताबडतोब आचरणात आणायचे असतं. हो ना. मग हे तुमच्या लेकाला सांगा, लाडक्या बबड्याला सांगा. तो किती टायम टाय करतो बघितलं ना. अजून सांगितलेलं नाही बरं का ग. खडसावून विचारा त्याला. खडसावून? मग तो केवढा मी केवढा. बघ आता बघ आता बघ. बाळादित्य नाना ठरलं आमचं जायचं. बघितलंस? खरंच? हो. नक्की ना? अगं म्हणजे काय, नानांचे झोमणारे गोड चाबूक नाही खायचेत मला. घाबरतो मी नानांना. अहो, काय चाललंय? चला सकाळी सकाळी छान बातमी दिलीस रे बाबा. हो. आता गेल्या गेल्या रजेचा अर्ज देऊन टाकतो. मग काय शॉपिंग बिपिंग आहे ना आज संध्याकाळी. वा, तिच्यावर गेलाय. माझाच मुलगा आहे. बरं आहे का, मी पळतो. बाई येतो. नाना आज नक्की अर्ज दे पण विसरशील नाही तर मी फोन करू का? कळी खुल्ली एकदम बाहेर जायचं म्हटल्यावर. आता बघ आपल्या सगळ्या शंका चिंता पळवून लावणार पोर. तसंच होते रे बाबा. तथास्तु. बोल रे शेखर. तू हसणार आहेस की बोलणार आहेस? लग्न झाल्यापासून तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का रे आदित्य? का रे काय झालं? अरे वेड्या, तू 25 मे ते 30 मे सुट्टी मागितलीस. हो मग? अरे हो मग काय, दरवर्षी याच तारखांना आपली रिजनल कॉन्फरन्स नसते का आदित्य? अरे यार, असा कसा विसरलो मी? परिणाम, लग्नाचा परिणाम. अरे नाही यार, माझ्या डोक्यातूनच गेलं की हा मे महिना चालू आहे. मे म्हणजे कॉन्फरन्स. मे म्हणजे मे मध्ये आणखीन काहीतरी आहे रे. गॉड, मेघनाचा वाढदिवस. मेघना, हो. येऊ का ग? या ना माई. असं काय? काय चाललंय? काही कपडे आवरतीये. आता बाहेर फिरायला जायचंय ना. मग कुठले कपडे न्यायचे कुठले न्यायचे नाहीये, धुवायचे इस्त्री करायचे सगळं नीट बघून ठेव. नाही म्हणजे ऐकायला घाई नको ना व्हायला तुझी. हो. नाही, लग्नानंतर तुम्ही फिरायला गेला होतात तेव्हा 2च दिवसात परत आलात तुम्ही. पण आता मात्र अगदी छान 4-5 दिवस राहून या. निवांत भटका, रिलॅक्स व्हा. हो माई. नाही अगं काय आहे, नवीन नवीन असताना ना थोडासा ऑकवर्डनेस असतो एकमेकांमध्ये. पण आता कसं तू ह्या घरात रुळलीयस, आदित्यशी मोकळेपणाने वागतेस. आणि अगं 4 दिवस बाहेर फिरायला गेलो ना आपण मोकळ्या हवेत, की मनात जे काही राहिलेलं असतं ना ते मोकळेपणाने आपण बोलू शकतो. रुटीन मधून जरा बाहेर पडता येतं, छान वाटतं मनाला. काय ठरली मग तारीख? अहो नाही ना माहिती अजून, पण आज बहुतेक कळेल त्याला ऑफिसमध्ये. छान. हा आज नाही तर उद्या जायचं एवढं नक्की झालंय ना. चांगलंय. अगं आपल्याला सुट्टी मिळते ह्याचे वेध लागले ना तरी बघ कसं प्रसन्न वाटायला लागतं आपल्याला. बरं हो, तिथून आल्यावर तुम्हाला जेजुरीला जायचं, लक्षात आहे ना? हो माई. फक्त आता काय
आईबाबांची काळजी वाटते हो. बाबांचं तर ठाऊकच आहे तुम्हाला. आणि आई सुद्धा ना संकोच्या पोटी काही बोलणार नाही. बरं, मीना मावशी सुद्धा हे महिने 2 महिने मुंबई बाहेरगावी अशी येऊन जाऊन असणार आहे. त्यामुळे अगं आम्ही आहोत ना इकडे. आमच्यावर विश्वास नाहीये का तुझा? माई, मग कशाला काळजी करतेस तू? आणि अगं त्यांना संकोचल्यासारखं वाटलं ना तरी मी रोज फोन करेन आईला आणि विचारपूस करत राहीन. आणि त्या काहीच बोलल्या नाही तरी मला जाणवेलच ना. हे अगदी खरं आहे हा माई. तुम्हाला कळतं प्रत्येकाचं मन. आणि म्हणूनच तर स्वतःपेक्षाही तुमच्यावर जास्त विश्वास आहे माझा. विजया, विजया, हे काय? अगं काही नाही, सगळं मिक्सअप झालंय. मग ऐन वेळी ना काही मिळत नाही. परवा ग अमितच्या ऑफिसचा कार्यक्रम होता ना, हे बघ ना किती गोड कानातले आहेत, पण ऐन वेळी मिळालेच नाही. किती छान दिसतात ना. हे हो, खरंच मस्त वाटतात. आणि ना अशा फंक्शन साठी ना असे मोठेच कानातले एकदम मस्त दिसतात. बरं तू काय म्हणत होतीस? मी म्हणजे सहज आले होते जरा गप्पा मारायला. मग तुला तर माहितीच असेल, आदित्य आणि मेघना सेकंड हनीमूनला चाललेत ते. सेकंड कसला, फर्स्ट हनीमून असतो. ए काही काय? अगं हो, मग तो काय हनीमून होता का? 2 दिवसात परत आले. ह्याला हनीमून म्हणतात. आता जातील ना तो खरा. हो, हे मात्र खरं. ए पण त्या दोघांचं काहीतरी वेगळंच असतं नाही. हे विजया, तुझं आणि अमित दादाचं आठवतंय का? तुम्ही आधी महाबळेश्वरला गेलात, नंतर तिथून बँगलोर, उटी, नंतर गोवा, असं सगळं करून 1.5 महिना हनीमूनला होतात तुम्ही. खरंय, पण ना अमितचाच हट्ट होता तो. अमित म्हणायचा की तासन तास असं एकमेकांबरोबर एक शब्दही न बोलता जर आपल्याला घालवता आले ना तर खरं ट्युनिंग जमलंय. मुळात ना माझा भाऊच खूप गोड आहे. पण हे खरंय हा. बरं अर्चू, चल टेक्स्ट बुक आणायला जायचंय ना आपल्याला. अगं मला वाटलं तू त्याचसाठी आलीयस. बघ, त्याच्यासाठीच आले होते आणि तुझा हा सगळा खजिना बघून विसरूनच गेले. बरं चल जाऊया. चल, हा सगळा खजिना माझा ड्रॉवर मध्ये ठेवते की निघूया. मी रेडीच आहे. ड्रॉवर मध्ये कशाला टाकतेस? ज्वेलरी बॉक्स घे ना, अशा असॉर्टेड गोष्टींसाठी. म्हणजे त्याला कसे असे वेगवेगळे कप्पे वगैरे असतात ना, म्हणून म्हटलं. हे आपण दोघींनी घ्यायचा सेम सेम. हो घेऊया ना नक्की. म्हणजे बघ ना, आधी ज्वेलरी बॉक्स घ्यायचा, नंतर मग त्यात काहीतरी ठेवायला हवं म्हणून ज्वेलरी घ्यायची स्टेप बाय स्टेप. आयडिया चांगली आहे अर्चू. ए पण मेघनाकडे आहे वाटतं हा ज्वेलरी बॉक्स. हो, तुला कस? नाही, अमित म्हणत होता. मला नाही बाई माहिती. मेघनाचा ज्वेलरी बॉक्स अमित दादाने कधी बघितला आता? म्हणजे आदित्यशी बोलताना बघितलं वाटतं कधीतरी त्याने. ओ, ए मग आपण पण बघूया का? म्हणजे आता मार्केटमध्ये जातोच आहे तर मग घेऊन येऊ ना. नाही अर्चू, आता फक्त मिशन पुस्तक, ज्वेलरी बॉक्स वगैरे नंतर बघूया. हॅलो, माई, मी आदित्य बोलतोय. माझ्याशीच बोलायचं ना का देऊ मेघनाला? आहे ती. माई, बोल बोल, काय रे? अगं काही नाही, मी ते सुट्टीचं प्लॅनिंग करत होतो ना, तर एकदम माझ्या लक्षात आलं की मेघनाचा वाढदिवस आहे या शनिवारी. अगं बाई, ह्या शनिवारी? हो, ती नाहीये ना आजूबाजूला? नाही, तुमच्या खोलीत आहे. तू बोल बोल. अगं काही नाही, आता सेलिब्रेट करायचं तर नॅचरली सरप्राईजच द्यायला पाहिजे ना. हो, प्रश्नच नाही मुळी. अरे पण तुम्ही चाललात ना फिरायला, तुम्ही कुठे आहात इथे? अगं नाही माई, अगं या महिना अखेरपर्यंत मला रजाच मिळणार नाहीये. आमची रिजनल कॉन्फरन्स आहे ना, तर आम्ही जून मध्ये जातोय. टाळमटाळ करू नकोस, आधीच सांगून ठेवते. काय ते व्यवस्थित बुकिंग वगैरे करून टाक आत्ताच. आणि घरी आलास ना की 26 तर बोलू आपण सगळं. हा, कशाबद्दल?
अरे कशाबद्दल म्हणून काय विचारतोयस? आत्ता म्हणालास ना मेघनाचा वाढदिवस आहे. अरे हो हा त्याच्याबद्दल हा. मग तुला कशाबद्दल रे वाटलं? हा माई. बरं मी विजयाशी आणि अर्चनाशी बोलते. काय हा ए माई एक मिनिट हा. काय रे काय झालं? दुसरा कॉल येतोय. मेघनाचा आहे. अगं बाई हो का? बरं पण आधी माझा फोन कट कर, नाही तर त्या दिवशी सारखं व्हायचं. ती समजून माझ्याशी गोड गोड बोलशील आणि मी समजून तिच्याकडून ओरडशील. ए माई मी ओरडतो का तुझ्यावर? नाही रे गंमत केली जरा तुझी. पण आधी माझा फोन कट कर, कळलं ना? मग बोल तिच्याशी. हा बोल मेघना. कोणाशी बोलत होतास? अगे काही नाही माई, तिला मी ते सांगत होतो. काय? काय नाही, ते आपलं सुट्टीचं जून मध्ये होतंय ना, ते सांगत होतो. ओ अच्छा अच्छा. पण शॉपिंगला जायचं ना आज आपण? ऑफकोर्स, मध्ये तर वेळच नाहीये आणि नंतर मग घाई होईल. ओके सो आज 5 वाजता मॉलमध्ये. ओके देन बाय. बाय सी या. हा नव्या पुस्तकांचा वास मला इतका आवडतो ना. हो एकदम अभ्यास करा असं वाटतं. किती बरं वाटतंय हे वाक्य ऐकून. पण जेव्हा अभ्यास कराल तेव्हा खरं नाही. तसं 2-4 वेळा तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही लगेच अभ्यास करता, त्यात काही वाद नाही. हे तू करायचीस का ग लहानपणी अभ्यास? तुम्हाला काय वाटतंय, करत असेन की नसेन? असं कसं रे पल्ला? अर्चू आत्या करतच असणार खूप अभ्यास. बघितलंस विजया, आपली पोरं किती हुशार आहेत ते. मी अभ्यास करतच असेन आणि तो सुद्धा खूप, असं वाटतंय त्यांना. गुड. फक्त नाना महिन्यात 24-25 वेळा सांगावं लागत असेल. कर हे पल्लव चूक होतोय. ए सांग ना. खरंय की नाही आम्ही बोलतोय ते? हा खरे. आमची आई बिचारी चुपचाप आपला होमवर्क अप टू डेट करत असणार. हो शहाणी आपली आई. हो फारच प्रेम अगदी उतू चाललंय. पण तुम्हाला हेही माहिती असेल की तुमची आई कौतुकाला भुलणारी नाहीये. आत्ता 2 मिनिटात तुम्हाला पुस्तकांना कवरा घालायची ऑर्डर सोडते की नाही बघा ते. नको ना ग आई. ए असं नाही करायचं. बाबांनी तुम्हाला शिकवलं की नाही पुस्तकांना कव्हर कशी घालायची ते? मग त्याचा उपयोग काय सांगा बरं? आता नको, नंतर. बरं ठीक आहे, नंतर घाला. आणि लक्षात आहे ना, मागच्या वर्षीची सगळी पुस्तकं शाळेच्या सेकंड हँड बुक सेक्शन मध्ये द्यायची आहेत आपल्याला. उपयोगी पडतात अरे कोणाला तरी ती. होय आम्ही 2 जण जाऊन देऊन येतो. हा पळा. रंग झाली ना पोरं. 24-25 वेळा सांगावं लागत असेल ना असं म्हणे मला. काय? बोलले पण. काय. झालं का पुस्तक पुराण? हो माई, अगदी मोठं काम झालं. हा आता ना फक्त गोष्टीची 2 पुस्तकं आणायची राहिलेली आहेत. विजार्ड ऑफ ओज आणि ॲलिस इन वंडरलँड. नाही मिळाली ती आज नेमकी. आणि बरं का माई, नरेंद्र बल्लाळांनी ना विजार्ड ऑफ ओज वरून फार सुंदर नाटक लिहिलेलं आहे. नवलभूमीचा यक्ष बालनाट्य आहे आणि मी काम केलं होतं त्याच्यामध्ये. अगो बाई काय सांगतेस काय? हे ठाऊक नव्हतं नाही आपल्याला. विजया तू तर छुपा रुस्तमच निघालीस. ए नरेंद्र बल्लाळ म्हणजे मंगळावर स्वारीवाले ना ग? हे त्यांचं बालनाट्य तेव्हा खूप गाजलं होतं. माई तुला आठवतंय? तू आम्हाला घेऊन सुद्धा गेली होती. हो ग हो, आठवलं मला आता. नाही म्हणजे ते ना असं पऱ्या राक्षसांचं टिपिकल नाटक नव्हतं ग, विज्ञानावर होतं. आणि मला तर वाटतं अशीच नाटकं यायला हवीत. हो बरं हे सगळं जाऊ दे, मी कशासाठी आलो ते सांगते. मेघनाचा वाढदिवस आहे. हो पण माई तुला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये अर्चू, वाढदिवस आहे महत्वाचं आहे, कळलं ना? आणि आपल्या घरात तिचा पहिलाच वाढदिवस असेल नाही? म्हणूनच तर मी तुमच्याकडे आले ना. आदित्यचा वाढदिवस कसा ते दणक्यात साजरा केला होता. बापरे, आणि तो केक करता करताना नाकी नऊ आली होती अगदी. पण मजा पण आली होती माई. हो की नाही? मग तसंच माझ्या मनात आहे, आपणही मेघनाला सरप्राईज देऊया काय?
हो चालेल की. तिची सनसाईन जेमिनी असणार नाही का अर्चू? जेमिनी म्हणजे मस्त चार्मिंग. हा पण जेमिनी म्हणजे फ्लर्टही असतात हा ते. अर्चो ए, आणि तुमचं ते भविष्य पुराण पुरे झाला. वाढदिवस कसा साजरा करायचा ह्याचं प्लॅनिंग करा आता तुम्ही. हा नाही, आपल्या घरातला तिचा पहिलाच वाढदिवस आहे, कायम लक्षात राहायला पाहिजे तिच्या. काय आणि अर्चू, खाणं काय ठेवायचं, डान्स, गाणी, इव्हेंट, हे जे काही आहे ना हे सगळं तू बघायचं बरं का? चालेल. नाही असं काय असलं ना की आमचं बाळ एकदम खुश होतं, एकदम उत्साह येतो तिच्या अंगात. काय